शिवप्रेमी व माझ्या बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम आपणा शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा. प्रति प्रचंद्र लेखे व वर्धिष्णु विश्ववंदिता शहा सुनो शिवसय्येशा मुद्रा भद्रा विराजते. महाराष्ट्राच्या माती जन्माला आलेला हर एक जातीचा हर एक धर्माचा मावळा जर जुडून उभा राहिला तर हे स्वराज्य उभे राहील अशी भावना तळापर्यंत रुजविणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले. आज हे ज्या राजाचे नाव ऐकल्यावर आमच्या घराघरातल्या मायला असं वाटतं की असा पोर माझ्या पोटी जन्माला यायला हवं. असा जगातला सर्वोत्तम पुत्र छत्रपती शिवाजी महाराज. आज हे ज्या राजाचे नाव ऐकल्यावर आमच्या नसामधलं रक्त खवळून उठतं. त्या राजाने आपल्या जगण्यामधून दाखवून दिलं, ज्याने चुकून मुंगीच्या वाटेला सुद्धा जात नाही, पण जर आमच्या वाटेला कुणी आलं तर आम्ही सिंहाचे दात पण मोजायला घाबरत नाहीत. असा जगातला सर्वांचा राजा छत्रपती संभाजी महाराज. खर तर असं म्हणतात, जेथे मस्तक टेकवावं अशा नमस्कारांच्या जागा हल्ली खूप कमी होत चाललेल्या आहेत. परंतु ज्यांचं नाव ऐकताच हे मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाहीत त्या राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली. नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले आणि वित्तविना शूर खचले. एवढ्या अनर्थक अपवतीने या शब्दातले महत्व सांगणारे राष्ट्रपुरुष महात्मा ज्योतिबा फुले. बाप हो, जेवणाचे ताट म्हणा, पोराले कपडे देऊ नका, पण पोराले शाळेत शिकायला धाडा. या शब्दात शिक्षणाचं महत्व सांगणारे राष्ट्रसंत गाडगे महाराज. मला भारताची राज्यघटना लिहायला खूप जास्त कष्ट घ्यावे लागले नाहीत, कारण माझ्या डोळ्यांसमोर छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्वराज्य होतं. या शब्दात शिवरायांचा गौरव करणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जगकल्याणाची कामे करणाऱ्या महाराणी अहिल्याबाई होळकर, साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. माझ्यासारखी सामान्य मुलगी या ठिकाणी बोलू शकते, हे ज्यांच्या कार्यामुळे खऱ्या अर्थाने मुलींना शिक्षण मिळालं, त्या स्त्री शिक्षणाच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. प्रथमतः या सर्व महामानवांना अभिवादन करते व छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करते. मी राजलक्ष्मी शिंदे तर शिवरायांचे गुणगान करण्यासाठी उभी आहे. खर तर या महापुरुषांचे विचार समाजापर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे. आयुष्यातले प्रत्येक क्षण लक्षात राहतात असे नाही. काही क्षण विसरू म्हणताही विसरता येत नाहीत. आणि असाच हा आजचा क्षण आहे. आजकालची परिस्थिती काय आहे हो? आज घरापुढची तुळस गेली, घरातली माणसं आळशी झाली. घरापुढचा सडा गेला आणि घरामध्ये राडा झाला. पुढची रांगोळी गेली आणि घरातली माणसं रांगोळी झाली. आज आईची मम्मी झाली, मम्मी रम्मी खेळायला लागली. बापाचा डॅडी झाला, बाप ग्रँटी प्यायला लागलाय. या मॉमपॉपच्या जमान्यात आमच्या लेकराचं लॉलीपॉप कधी झालं हे आम्हाला समजले नाही. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असे म्हणणारे सुभाषचंद्र बोस आज आम्हाला कुठे पाहायला मिळत नाहीत. पण आज आमचे हजारो मावळे असे म्हणताना दिसतात की तुम मुझे तंबाखू दो मैं तुम्हें चुना दूंगा. देशासाठी हसत फासावर जाणारे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू आज आम्हाला कुठे पाहायला मिळत नाहीत. मेरी झाशी नाही दूंगी असे म्हणणारी इंग्रजांशी लढा देणारी राणी लक्ष्मीबाई आज आम्हाला कुठे पाहायला मिळत नाही. खरं मला असं वाटतं की या महापुरुषांच्या विचारांचे बलिदान या मातीत व्यर्थ गेले की काय. स्त्रियांवरील अत्याचार, स्त्रीभ्रूण हत्या, बलात्कार, शेतकऱ्यांची आत्महत्या, भ्रष्टाचार यासारख्या अनेक समस्या पाहिल्यानंतर मला असं वाटतं की हाच तो शिवरायांचा समाज आहे का? 16व्या शतकात 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरीवर एक तेजस्वी तारा चमकला. शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला. सनई चौघडे वाजू लागले. एक आरोही सह्याद्रीच्या कपाडात धुमधुमली. अरे माझा राजा जन्मला, माझा शुभा जन्मला, दीन दलितांचा कैवारी जन्मला, दुष्टांचा सहवारी जन्मला. अरे माझा राजा जन्मला, माझा शुभा जन्मला. प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, योगीराज, श्रीमंत योगी, श्री 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 छत्रपती शिवाजी